काकू द्या, मी करते हे. अगं राहू दे बाळा. नाही नाही, हे मी करते, तुम्ही दुसरं करा. बरं ठीक. तेजू ओ आई एकच मिनिट हा. पन्ह द्यायचे सगळ्यांना. जरा बघ ना, मी दुसरं काम करते. बरं ठीक आहे. तू थांब, मी आणते पन्ह. बरं भावना ते हे घ्या. त्या निमित्ताने भेट झाली. भेटू पुन्हा. हा. इथे जमलेल्या भावनाच्या वयाच्या सगळ्या मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळावर कुंकू आहे, हातात चुडा आहे. फक्त माझी भावना मात्र. भावना बाळा आण, मी देते, तू राहू दे. काही कशाला करते की मी. आणखीन किती काळ असं दुसऱ्यांच्या कार्यात काम करत राहणार आहेस? तुझ्या कार्यात इतरांनी काम करावं असं नाही वाटत तुला? आई काही काय बोलतेस? मला माहित आहे तू कायम हा विषय टाळतेस, पण आणखीन किती काळ टाळणार आहेस? आई अगं कुठे होता पण आत्ता कुठे हा विषय काढतेस? आपण घरी जाऊन बोलूया. नाही, तेच बोलायचंय मला. जरा आजूबाजूला बघ, तुझ्यापेक्षा कमी वयाच्या मुली सवाशीण म्हणून मिरवतायत ग इथे. या सगळ्या मुलींमध्ये फक्त माझीच मुलगी याची बिन लग्नाची आहे. कसं पाहावेल मला सांग ना. भावना बाळा, अगं जोडीदाराशिवाय जगणं शक्य असतं ग, पण ते आयुष्य खूप भकास असतं, पूर्ण नसतं. अगं तुला नाही का वाटत या सवाष्णी जशा मिरवतायत तसं तूही मिरवावं? नाही तुला नसेल वाटत, पण मला मात्र वाटतं ना. आई आहे ना मी तुझी. मला वाटतं तुला सवाष्णीच्या रूपात पाहावं. हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू. हे स्वप्न आहे का माझं? काही चुकतंय का माझं? आई हो ग. कार्यक्रम चालू झालाय, जाऊया का? हो आण बाळा. जयंत आधी खाऊन घे, मग काम कर. हे घे. तर नाही जानू, टीमने मला काही नवीन क्लायंट्सचे मेल्स चेक करायला सांगितले. काही कंपनीज आहेत ज्यांना आपल्या कंपनीबरोबर बिझनेस करायचा आहे. त्यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावा लागेल. आपल्या कंपनीच्या ग्रोथसाठी नाही, मस्ट आहे. हो जयंत, अरे पण दिग्विजय देशमुख. बाबा बाबा फोन वाजतोय. हॅलो हॅलो, हां कोण बोलतंय? मी जयंत कानेटकर बोलतोय, JGC कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर. हॅलो ऐका ना, तुम्ही जरा रेंजमध्ये येता का? तुमचा आवाज ब्रेक होतोय. मी म्हणत होतो, मी जयंत बोलतोय, जयंत कानेटकर. नाही सर, अजूनही तुमचा आवाज ब्रेक होतोय. प्लीज रेंजमध्ये या ना. जयंत, अरे एवढं ओरडून का बोलतोयस तू? तुला माहिती आहे ना आपल्या घरात रेंजचा प्रॉब्लेम आहे. हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय आता? हॅलो बाबा. हा हॅलो, काय रे? अहो तुमचा फोन आहे बहुतेक. कोणी केलं काय कळत नाही. बघा एकदा बोल.
हॅलो. नमस्कार, मी जयंत कानेटकर बोलतोय, GGC कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर. तुमचा काल मेल आला होता. हां बरोबर, काल मेल केला होता. नमस्कार कानेटकर साहेब. मी वाचला तो आणि येस, तुमच्यासोबत काम करायला, तुमच्या कंपनीसोबत टायप करायला मी खूप एक्सायटेड आहे. तर आपण कधी भेटू शकतो मला सांगा ना. करू की लवकरात लवकर मीटिंग करूया. तुम्हाला आमच्या प्रोजेक्टमध्ये रस आहे पाहून छान वाटलं. आपण लवकरच भेटूया. ठीक आहे, मग मी नक्की कळवतो तुम्हाला. येस येस, भेटू लवकर. ओके, बाय. कोण होतो बाबा? अरे ते कानिटकर, JGCचे ओनर. काल आपण मेल केला होता ना, अरे हो 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 हो, त्या संदर्भात त्यांना आपल्याला भेटायचं आहे. काय बोलताय? दिस इज ग्रेट न्यूज. विश्वा, हा प्रोजेक्ट आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. मला असं वाटतं की या प्रोजेक्टमध्ये तू लक्ष घालावं, पुढाकार घ्यावास. या प्रोजेक्ट संदर्भातील जेवढ्या काही मीटिंग्स आहेत त्या सगळ्या तू कराव्यास. करशील? कोर्स बाबा, नक्की करेन. गुड पॉईंट. हॅलो. झाला आता महत्वाचा कॉल. आता ये इथे बस आणि पहिला नाश्ता कर. ओके माय क्वीन, थँक्यू. आई, नारळ कुठे ठेव? ठेव ना, इकडेच ठेव. अगं रेणुका, किती उशीर. हा, जा बाई आधी त्या सिद्धूला बोलव. एकदा त्याच्या हातनं कुंकू वाहून झालं की आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करता येईल. नीलांबरी, जरा बोलवतेस? मी वाणाचं बघते जरा. बरं आहे, बोला. भावना, तू जरा सिद्धूला बोलावतेस का ग? मी आईंना मदत करते. मी कशी? अगं एवढं सांगते तर कर की तिचं काम. जा पटकन घेऊन ये त्याला. जा जा, पळ पळ. मी आले जा. अहो, झालात तुम्ही तयार? अहो, सगळेजण खालती वाट बघतायत तुमची. चला. आणि सगळ्यांचं राहू दे, पण पूर्वी ती आतुर झालीये तुम्हाला बघायला. तुम्ही तिला असं ताटकळत ठेवणार आहात का? चला खाली. अरे, तुम्ही असेच येणार आहात? एक मिनिट. काय थट्टा चालवलीस देवा. हे सगळं मला भावना मॅडमकडून हवंच होतं, पण मैत्रीण म्हणून नाही तर बायको म्हणून. आता एकदम छान दिसताय. नाही 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 नाही, एका गोष्टीची कमी आहे अजून. तुम्ही असे येणार आहात का खाली? जरा हसा बघू. हसा. हा, आता कसे एकदम हँडसम दिसताय. चला, खाली वाट बघताय. चला. आरती, करमत नाही तुला तिच्या बगर?
ती नसेल तर काम काय गोड लागत नाही तुला. खपकी रे छोटू. हा इंकी, ए इंकी, इंकी. अरे आरती ना तिचा मामा आलाय ना व गावाहून इलाजासाठी. अरे आजारी हाय तो. हा म्हणून त्याची सेवा करायला घरला आहे घरला. हा हा. काय हो मालतीताई, विसरलात का? मला ओळखलं का? नाही विसरूच शकता तुम्ही, पण मी हिशोब नाही विसरलो. दादा तुम्ही होय? अहो असं कसं विसरू आम्ही? तुमचं पैक द्यायचं आहे, ठाव आहे मला. तुम्हाला एक हात जोडून विनंती करते. हे बघा, थोडी मुदत वाढवून देता का हो? तुमचं सगळं पैसे परत करीन हो. हा हे मुदत वाढवण्यापेक्षा आपल्यातलं नातं वाढवलं तर सगळे पैसे माफ करीन मी. हो कशाला? म्हणजे आम्ही पैसे परत करू की लवकरच करू बघा, याचा सकट. हा तुम्ही पण ना, चांगला पर्याय तुम्हाला दिला मी, तोही तुम्हाला नकोय. अहो देवी आईची शपथ घेऊन सांगते हो, लवकरात लवकर आम्ही तुमचं पैसे आणि याच बी परत देऊ. थोडीशी मुदत फक्त. ते काय झालं? तुम्ही तुमच्या मुलीशी बोलणार होता, ऐकत नाही का ती? नाही म्हणजे पुण्यानं बोलते मी तिच्याशी, पण तुम्ही राग म्हणून घेऊ नका हो. तुम्ही सांगितलेलं ऐकत नाही. मग राग तर येणारच ना. कुठे हाय कुठे ती? हो ती आज आली नाही हो, पण तुम्ही बाकीचं विसरा होते, सोडून द्या. मी तुम्हाला सांगते, आम्ही लवकर तुमचे पैसे परत करतो. दादा विश्वास ठेवा आमच्यावर. हे बाई, तुमच्यावर काय विश्वास ठेवायचा? हे पैसे देतो देतो करून 1 वर्ष घालवलं. तुम्ही माया लेकी मिळून मला चुना लावताय काय? आज मी पैसे घेतल्याशिवाय कुठंच जात नसतोय, लक्षात ठेवा तुम्ही. आला तुम्ही? हो छान झाली आहे तयारी. हो अगदी उत्तम. थँक्यू थँक्यू. बसा ना, मी नाश्ता पाठवते तुमच्यासाठी. हो जरा या 2 मिनिटं बसा. लक्ष्मीताई आलेच मी, बरीच कामं पडली. अहो कामं आहेतच हो, आणि लोक आहेत ना, कोणी कुठेही पळून जात नाहीये. तुम्ही या बघा इथे. अहो जरा बसा जरा 2 मिनिटं निवांत. बसा बसा. हे घ्या घ्या घ्या. बरं वाटलं. थँक्यू. अहो रेणुकाताई, घरात जेव्हा कार्य असतं तेव्हा घरातल्या बाईची किती दगदग असते ते कळतं ना मला. अशा वेळेला कोणी 2 मिनिटं शेजारी बसलं, हातात पाण्याचा ग्लास दिला तर बरं वाटतं नाही? अगदी खरं बोलला. बाकी काही म्हणा, सगळं खूप छान होतंय. म्हणजे सिद्धूचा साखरपुडा किती जोरात झाला, आणि आज सुद्धा हळदी कुंकवाला किती लोक आले आहेत. अजून बरंच काही करायचंय माझ्या मनात. खरं सांगू लक्ष्मीताई, सिद्धूच्या लग्नाची खूप स्वप्न पाहिली आहेत मी. खूप काही करायची हौस आहे मला, आणि ती सगळी हौस मी पूर्ण करणार आहे आता. फक्त सिंचनाच्या लग्नात मला माझी काहीच हौस भागवता आली नाही. नाही, कळतंय ना मला, तुम्हाला तुमच्या लेकीचंच लग्न पाहता आलं नाही. पण एक सांगू, या गोष्टीचं जितकं दुःख तुम्हाला आहे ना, तेवढी सल माझ्या मनालाही आहे. असो,
लक्ष्मीताई, तुमच्या मुलांच्या लग्न कार्यात तुमच्यासाठी पण हे सगळं नवीनच असेल ना? हो ना. नाही म्हणजे तुमचं लग्नही पळून जाऊन झालं. बरोबर आहे तुमचं. अहो म्हणून तर मला इतकी हौस आहे या सगळ्याची. पण एक सांगू का तुम्हाला, लग्न कार्यातल्या या रीतीभाती, हे सगळे सोपस्कार, हे सोहळे, ही हौसमौस, हे एका बाजूला. पण दोन माणसं ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे ना, त्यांनी एकत्र येणं ते जास्त सुंदर आहे. मग ते कसंही असो, म्हणजे पळून जाऊन असू दे किंवा देवाब्राह्मणांच्या साक्षीने अगदी रीतीभातीने असू दे. अहो या सगळ्या रीतीभाती काय या क्षणिक असतात. पण दोन माणसं एकत्र येणं, त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आणि एकमेकांवर असलेला विश्वास हा महत्वाचा. कारण तो शेवटच्या श्वासापर्यंत जाणारा असतो बघा. अगदी खरं बोललात. आणि तुम दादा, मी समजा पैसे पूर्ण करीन हो. पूर्ण देईन हो तुम्हाला. तू मला अडवणार? तुझी एवढी हिंमत? तुला माहिती का कोण आहे मी? दाखवतोस तुला आता.
तुम्ही इथे काय करताय? काय करत असेल सांग बरं. हे बघा साहेब, मी ना तुमच्या पैशांचा बंदोबस्त करतोय. प्लीज इथे काही करू नका. आपण हवं तर बाहेर भेटूयात, तेव्हा बोलूया नीटचं. पण इथे काही करू नका, कारण हे माझ्या बायकोचं माहेर आहे. इथे काही झालं तर माझी खरंच नाचक्की होईल. हो ए साहेब, नाही प्लीज प्लीज नाही साहेब. हे बघ, तुला अजून 1 आठवड्याचा वेळ देतो. 1 आठवड्यात माझे पैसे नाही मिळाले तर तुझं सासर माहेर आजोळ शेजार पाजार सगळ्यांना दवंडी पेटवून सांगेन तू काय केलंय. कळलं का? हो साहेब, मला थोडा वेळ द्या. मी करतो साहेब, नक्की करतो. वाट बघतोय, विसरत नाही मी. हो साहेब, ती माझ्या आहेराची पिशवी आहे साहेब. अहो ती हॅरी, हॅरी, कोण होता रे तो? हा, माझा जुना मित्र होता. व्हेरी फनी. तुझा मित्र आहे तर मला कसं नाही माहिती रे? तहानी माझ्या सगळ्याच मित्रांबद्दल तुला कसं माहित असणार ना. पण जर तो तुझा मित्र होता तर तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन का दिसतंय हॅरी मला? टेन्शन नाही तर मी तर अगदी नॉर्मल आहे, काही झालेलं नाहीये. मी हे ठेवून येतो. हं? एक मिनिट, तुझ्या त्या मित्राने आपली पिशवी का नेली? मस्करी मस्करी. अगं असाच थट्टा करत असतो तो. देईल तो, परत आणून देईल, काही काळजी करू नको. मी आलोच, हे ठेवून येतो. पिशवी एवढी महत्वाची नाहीये हॅरी, पण समथिंग इज मेजरली रॉंग विथ यू. आला बाई नवरा. बघ ग पूर्वी, आला बाई तुझा नवरा. एवढा वेळ हिच्या जीवाची नुसती घालमेल सुरू होती. हो ना. अरे सिद्धू, एवढ्या लांब काय बसलास? तुझी हक्काची बायको आहे, जरा जवळ सरकून बस. अगं आई, सिद्धूचा मूड बघा ना. मला तर वाटतंय त्याला लग्न करण्याची इच्छाच नाहीये. आई त्या वेळेला काही घोळ केला तर? नीलू, असं काही होणार नाही ग. मला खात्री आहे, एकदा त्यांचं लग्न झालं ना की सगळं छान होईल. सिद्धू आणि पूर्वी एकमेकांसाठी परफेक्ट आहे. त्यासाठी लग्न तर व्हायला हवं ना. आई, मला ना डाऊट येतोय की लग्न होण्या अगोदर सिद्धू नक्की काहीतरी करेल. शुभ बोल. असं काही करणार नाही तो. मला माहिती आहे सिद्धू माझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. आता थोडा उदास वाटतोय, पण हळूहळू त्याला नक्की पटेल.
की पूर्वीच त्याच्यासाठी योग्य आहे. आता साखरपुडा झालाय, त्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली आहे. नंतर लग्न होईल आणि मग सगळं सुरळीत होईल. आलेच. अरे चोरून चोरून काय बघतोस? आम्ही समोर आहोत म्हणून लाजतोस की काय तिच्याकडे बघायला? आणि पूर्वी तू काय ग, नवऱ्याशिवाय राहवत नाही वाटतं. काय काय ग, कशाला त्रास देते माझ्या लाडक्या लेकाला? पूर्वीच्या सासूबाई, आता तुमचा लाडका लेक काही तुमचा नाही राहिलाय, बायकोचा झालाय पक्का. आई, सिद्धू बघा कसा लाजतोय. काय ग पूर्वी, तू का अशी शांत शांत घाबरतेस का काय यांना? अगं सिद्धूला कशाला घाबरायला हवं? पूर्वी, अगं आमच्या सिद्धू सारखा चांगला मुलगा शोधून सापडायचा नाही बघ. खूप गुणी मुलगा आहे तो. तुला नेहमी सुखात ठेवे. ए आई, ते नाव घ्यायचं वगैरे काय असतं ते? ते घ्याय हा, ते घ्यायला सांगायचं का आपण पूर्वीला? कमॉन पूर्वी, उखाणा घे. वेडाबाई, अगं ते लग्नानंतर घेतात, आत्ता कुठे? सो वॉट, आपण ट्रेडिशन बदलूया ना. आता घेतलं तर पुढच्या वेळेस प्रॅक्टिस होईल त्यांची. असू दे. तुम्हाला काय वाटतं, घेऊ देत ना? हो मग, Come on, म्हणजे पूर्वी, काय? उखाणा घे. घे घे. नाही नाही, प्लीज नको. घे ग. नाही, खरंच नको प्लीज. पूर्वी बाळा, सगळे आग्रह करतायत तर घे ना. परदेशात शिकले तरी लग्नाला तयार झाले डोळे झाकून. परदेशात शिकले तरी लग्नाला तयार झाले डोळे झाकून. सिद्धिराजचं नाव घेते, घरच्यांची मर्जी राखून. वा वा वा, छान, खूपच छान. मस्त पूर्वी. ओ किती गोड. अगं बाई, छान छान छान. चल सिद्धू, आता तू होऊन जाऊ दे. नाही नाही, नको नको, राहू द्या. का रे, लाजतोस का आमच्या समोर? अरे घे रे. घे. नाही नको, ठीक. अरे घे सांगते ना. अरे बायकोने नाव घेतलं म्हणजे तुलाही घ्यावं लागणारच. अरे घे रे. सिद्धिराज, घ्या की नाव. मनी आहे माझ्या सुखी संसाराची आस. मनी आहे माझ्या सुखी संसाराची आस. ओळखून माझ्या भावना. पूर्वी तू फक्त गोड हास. सिद्धू, छान छान, मस्त. बघा बघा बघा, आमचं वाघ कसं नाव घेतलं यानं. मस्त, एकच नंबर, अगदी बायकोच्या तोडीस तोड. आई, आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, कर, सुरू कर. सिंजू, हरीशला बोलवून आण जरा. आलेच. नीलू, तू आहेराच्या पिशव्या घेऊन ये आणि ह्यांना सांग मी बोलवलंय. हो ये पटकन. हा, आणलास? हे कुठे येत आहेत? अहो, हरीश आणि सिंचनाचं मानपान करायचं माझ्या मनात आहे. 100 नंबरी आयडिया. हो. कुठे? लग्नानंतर म्हणावं तसं तुमचा मानपान झालाच नाही आमच्याकडून. सिंचूची ओटी पण भरायची आहे मला.
या ना. पण त्याची काय गरज आहे आई? हो बसा हरीशराव बसा. अहो हरीशराव सुखी राहा. बसा. तुमचा कार्यक्रम चालू ठेवा मी येतो. सिद्धू, पूर्वी अरे ते हळदी कुंकवाचा करंडा ठेवला होता तो कुठे गेला? हे घ्या. अगं ए! काय करतेस तू? बाजूला हो. आधी बाजूला हो. हो बाजूला. एवढी मोठी घोडी झालीस तू आणि अजून अक्कल नाही आली तुला? अवलक्षणी कुठली? लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या नवऱ्याला गिळून बसलीस नाही बसलीस आणि आता इथं आमच्या घरात येऊन कुंकवाला हात लावतेस. काही अक्कल आहे की नाही? अगं सौभाग्याचं लेणं आहे ते, तुझ्यासाठी नाही. हो बाजूला हो. बाजूला हो दे. काय पण बाई आहे, सुहासिनींच्या कार्यक्रमात हिचं काय काम येते? हिला नाही, निदानीच्या आईला तरी कळायला नको का? हो ना, लग्नाच्या दिवशीच नवरा मेला म्हणजे हिच्या पत्रिकेतच दोष असणार. हो ना. अहो असणार काय? कडक मंगळ आहे मंगळ. आणि काय ग एवढी हळदी कुंकू लावून घेण्याची हौस आहे ना? मग करावं लग्न आणि होत नसेल लग्न तर निमूटपणे घरात बसावं. इथं दुसऱ्याच्या कार्यक्रमात येऊन हे असं अपशकुन नाही करायचं. हे, लग्न नाही काही नाही आणि लोकाच्या पोराला सांभाळत बसली आहे. आणि ही तिची आई घेऊन बसल्या बिन लग्नाच्या मुलीला घरात. अहो असल्या चांगल्या कार्यक्रमाला या मुलीला इथं आणू नये ह्यात आम्ही शिकवायला पाहिजे काय? आम्ही शिकवायला पाहिजे? स्वतःच कुठं जमलं नाही, आता दुसऱ्याच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाली ही पोरगी. अजिबात झालं. तुझ्या या जुनाट कल्पनांना तुझ्यापाशीच ठेव, आमच्यावर नको लादूस. अरे पण सिद्धू, आणि काय पत्रिका घेऊन बसलीस तू? त्यापेक्षा त्यांचं मन बघ.
या पत्रिके वगैरे काही फरक पडत नसतो, पण मन चांगलं नसेल तर फरक पडतो. मगापासून काकू आणि त्या आपल्या घरातलं कार्य असल्यासारखं वाटेल ती मदत करतायत. तेव्हा कुठे गेली होती त्यांची ती पत्रिका का काय ते त्यातला मंगळ? आता बरं तुला सगळं आठवत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव आजी, इथे जमलेल्या सगळ्या बायकांपेक्षा भावना मॅडम ग्रेट आहेत. कारण लग्न होण्याआधी नवरा गेला तरी पहिल्या बायकोच्या मुलीला सांभाळण्याचा निर्णय घेतला. आजी खतरनाक धाडस लागतंय सगळं करायला जे त्यांच्यात आहे. त्यामुळे त्यांना बोलण्याआधी आजी 100 वेळा विचार कर. आई, हा सिद्धू भावना आणि दळवी कुटुंबाच्या बाजूने जरा जास्तच बोलतोय, असं नाही वाटत का तुम्हाला? लक्ष्मी काकू, अजिबात घाबरायचं नाही आणि रडायचं तर मुळीच नाहीये. मी आहे ना. काकू, भावना मॅडम, मी तुमची माफी मागतो. कसं आहे, इथे सगळ्यांनाच तुमचा मोठेपणा दिसेल असं नाहीये. आई, मला असं वाटतंय आता आपण निघायला हवं. हो आई, मला पण तेच वाटतंय. नाईलाजाने मला इथे थांबावं लागेल. आजी जे काही बोलली त्यासाठी मी तुम्हाला आणि भावनाताईला सॉरी म्हणते. आजीने असं काही म्हणायला नको होतं, पण तुम्ही नका थांबू, जा तुम्ही घरी. ताई थांब. काकू, मॅडम, तुम्ही प्लीज जाऊ नका इथून. बाकीच्यांचं माहित नाही मला, पण काकू, तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहात. प्लीज माझ्यासाठी तरी थांबा. हो, खरंच काकू, तुम्ही प्लीज नका ना जाऊ. म्हणजे मलाही नाही आवडणार तुम्ही अशा इथून निघून गेलेलं. भावनाताई, प्लीज तुम्ही नका जाऊ. आय एम ऑल्सो सॉरी, पण प्लीज तुम्ही थांबा ना. सिद्धू, हे कुंकू देवी समोर ठेव, नमस्कार कर आणि पूर्वीच्या कपाळाला लाव. देवी आई, काय सुरू आहे सगळं? मला खरंच कळत नाही. मला इतकंच माहिती आहे की मला यातून बाहेर पडायचंय. वाट दाखव आई, वाट दाखव.
अगं बाई. अगो बाई, केवढा हा अनर्थ. आता हे एवढं बघायचं बाकी राहिलं होतं. अरे माझ्या सिद्धूच्या हातचं कुंकू या अवलक्षणी बाईच्या माथ्यावरती कसं काय लागलं? थांब आजी, इतकं काही मोठं झालेलं नाहीये. एक छोटा ऍक्सिडेंट होता तो. अगं, त्यात कोणाचीही काही चूक नाहीये. एक्झॅक्टली. या सगळ्या जुन्या कल्पना आहेत आणि जे काही घडलंय ते यांच्या हातून चुकून घडलंय. त्यामुळे आजी प्लीज तुम्ही यावर आता आणखी चर्चा करू नका प्लीज. आणि प्लीज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, इनफॅक्ट मी सगळ्यांना विनंती करते, तुम्ही प्लीज या गोष्टीवर आता चर्चा करू नका आणि याचा कोणी विचार करू नका प्लीज. देवी, हा काय अनर्थ घडवलायस? पूर्वीच्या कपाळावर लागणारं कुंकू भावनाच्या माथ्यावर कसं पडलं? हे काय घडलंय आई? भावनाच्या कपाळावर कुंकू म्हणजे माझ्या भावनाच्या नशिबात सौभाग्य आहे. हे काय घडलंय माझ्या हातून आई? नक्की काय सांगायचंय तुला? माझ्या हाताने हे कुंकू भावना मॅडमला लागलं, काय अर्थ आहे याचा?